6 वेळा मुदतवाढ देऊनही नालेसफाईची निविदा प्रक्रिया राबवण्यास कंत्राटदारांची उदासीनता। पावसाळ्याच्या काळात नाले गटार तुंबून पाणी साचून जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी दरवर्षी कोट्यावधींचा निधी खर्च करून नालेसफाई करण्यात येते। त्यातच यंदा वेळेत नालेसफाई पूर्ण व्हावी यासाठी पालिका प्रशासनानं मार्च महिन्याच्या अखेरीस निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली। मात्र एप्रिल महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला तरी निविदेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसून येते। 5 ते 6 वेळा मुदतवाढ देऊनही कंत्राटदार पुढे येत नसल्यामुळे पालिकेनं आता नालेसफाईची कामं स्वतःच्या यंत्रणेमार्फत करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे। ठाणे महापालिका क्षेत्रातील 9 प्रभागांमध्ये 119 किलोमीटर लांबीचे एकूण 306 नाले आहेत। पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची सफाई ठाणे महापालिका कोट्यावधी रुपये खर्च करून कंत्राटदारांमार्फत करत आहे। नालेसफाई प्रभावी व्हावी यासाठी प्रत्येक प्रभाग समितीसाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवली जाते। यंदा यामध्ये जीएसटीचा भार कमी केल्याचं दाखवून नालेसफाईचा निधी 7 कोटींवर आणला गेलाय। त्यात वेळेत नालेसफाई व्हावी यासाठी यंदाच्या वर्षी महिनाभर आधीच निविदा प्रक्रिया राबवली गेली। त्यानुसार पालिकेकडून निविदा प्रक्रिया देखील राबवण्यात आली। त्यानुसार वागळे इस्टेट आणि लोकमान्य नगर परिसर वगळता इतर भागातील नालेसफाईच्या निविदेकडे कंत्राटदारांनी पाठ फिरवल्याचं समोर आले। तसंच 5 ते 6 वेळा मुदतवाढ देऊनही कंत्राटदार मिळत नसल्यानं एप्रिलचा मुहूर्त हुकल्याचंही समोर आले। त्यानंतर पालिकेनं आता निविदेतील काही अटी आणि शर्तींमध्ये काही बदल करून निविदांना 18 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे। सातत्यानं निविदा काढूनही कंत्राटदार त्याकडे पाठ फिरवत असल्यानं पालिकेपुढे मोठा पेच निर्माण झालाय। त्यामुळे शहरातील नालेसफाईची कामं लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त होते। या पार्श्वभूमीवर 22 एप्रिलपर्यंत निविदांना प्रतिसाद न मिळाल्यास स्वतःच्या यंत्रणेमार्फत नालेसफाईची कामं करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे पूर्व चेंदणी कोळीवाडा बंदरावरील विसर्जन घाट भागात ठाणे महानगरपालिकेनं या परिसराचा कायापालट करण्याचा विडा उचलला असतानाच तेथील बहर आलेल्या झाडांवर पॅगोडा अँट जातीच्या मुंग्यांनी चक्क घरटे बांधल्याचं आढळून आले। लाळ, माती आणि पानांच्या चुऱ्याच्या मदतीनं पॅगोडा आकाराचं घरटं या मुंग्यांनी तयार केले। तेवढं मजबूत असतं की ऊन, वारा, पावसाचा या घरट्यावर कोणताही परिणाम होत नाही, अशी मौलिक माहिती ज्येष्ठ सूक्ष्मजीव अभ्यासक युवराज गुर्जर यांनी दिली आहे।
ठाणे पूर्वची चौपाटी म्हणून चंदनी कोळीवाडा बंदर विसर्जन घाट ओळखलं जातं. पर्यावरणाचा समतोल राखला की आपसुकच त्या ठिकाणी निसर्गाचं अनोखं जग बघायला मिळतं. अशातच महापालिकेनं या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत उत्तम सोयीसुविधा निर्माण केल्यात. शोभेची झाडं, फुलझाडं यासोबतच मोठे वृक्षही विकसित केलेत. त्यामुळे सकाळच्या वेळी अनेक पक्ष्यांचा मधुर किलबिलाट, साप, मुंगूस, घोरपडी यांसारखे प्राणी नजरेच्या टप्प्यात येतात. अशातच एका झाडावर पॅगोडा अँट मुंग्याचं झाडावरील घरटं लक्ष वेधत आहे. या पॅगोडा अँट मुंग्याचं विश्व वेगळं आहे. सर्वसाधारण मुंगी वारूळ, भिंत, लाकडाच्या पोकळीत आपलं जीवन व्यतीत करतात. परंतु पॅगोडा अँट या मुंग्यांची वसाहत झाडावरील घरट्यातच असते. घरट्यांची रचना पॅगोडा पद्धतीची असते. या घरट्यात असंख्य कप्पे असून हजारो मुंग्या गुण्यागोविंदाने या ठिकाणी राहतात. त्यांच्या घरट्यावर ऊन, पाऊस आणि थंडीचा कोणताही परिणाम होत नाही. आपल्याकडे दिसणाऱ्या मुंग्यांपेक्षा या मुंग्या थोड्या मोठ्या असतात. ही मुंगी चावली तर वेदना बराच वेळ राहते. जगभरात सर्वच देशात मुंग्यांचं अस्तित्व असून सुमारे 12,000हून अधिक मुंग्यांच्या जाती आहेत. सर्वसाधारणपणे आपल्याकडे लाल आणि काळ्या रंगाच्या मुंग्या आढळतात. यातील लाल रंगाच्या मुंग्या अधिक आक्रमक असतात. जंगलात मुंग्यांच्या अनेक जाती बघायला मिळत असताना काही वेळा नकळतपणे वृक्षावर वेगळ्या प्रकारचे घरटे बांधणाऱ्या पॅगोडा अँट जातीच्या मुंग्या सर्वांचंच लक्ष वेधत असल्याचं युवराज गुर्जर यांनी सांगितलं. निवडणुकीच्या कामासाठी कर्तव्यावर असलेले ठाणे जिल्ह्यातील 32,000 अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी हे टपाली मतदानाद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. मतदानाच्या दिवशी प्रत्यक्षात मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करणं शक्य नसल्यानं निवडणुकीच्या कामावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अधिकारी आणि कर्मचारी टपालाच्या माध्यमातून आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. ठाणे जिल्ह्यामध्ये निवडणूक कर्तव्यार्थ नेमणूक झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 32,000 असून यामध्ये पोलिसांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. या प्रक्रियेमध्ये सुलभता आणण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयानं 18 एप्रिल रोजी सर्व लोकसभा मतदारसंघांचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन टपाली मतपत्रिकेचे प्राप्त झालेले नमुना 12 आणि 12D एकमेकांना हस्तांतरित केले आहेत. या हस्तांतरानंतर ठाणे जिल्ह्याला नमुना 12चे एकूण 4,301 आणि नमुना 121चे 310 अर्ज प्राप्त झालेत. या कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकांचं हस्तांतरण करण्यात येणार आहे. तसंच अजूनही सर्व मतदारसंघांकडे नमुना अर्ज 12 आणि 12D प्राप्त होणार असून त्यांचेही हस्तांतरण ठाणे जिल्हाधिकारी स्तरावर होणार आहे. अद्याप बऱ्याच कर्मचाऱ्यांचं टपाली मतपत्रिकेचे अर्ज येणं बाकी आहे. तसंच ज्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचं काम त्यांच्या मतदारसंघांमध्येच मिळणार आहे असे कर्मचारी इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेटचा वापर करून आपल्या पोलिंग बूथवर मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समन्वय समिती आणि जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक संपन्न. लोकसभा निवडणुकाच्या अनुषंगानं जिल्ह्यात अंमली पदार्थांची साठवणूक, विक्री आणि निर्मिती होणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. त्या अनुषंगानं जिल्ह्यातील रासायनिक कंपन्या, गोदामं, फार्म हाऊस आदींची प्रभावीपणे तपासणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समन्वय समिती आणि जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक आज ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ठाणे जिल्ह्यात आणि इतर राज्यातून अथवा परदेशातून कोणत्याही अंमली पदार्थांची तस्करी होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, अशा घटनांच्या प्रतिबंधात्मक उपायांसाठी आराखडा तयार करावा, जिल्ह्यात कोरेक्स, बटन तसंच इतर अंमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्या औषध दुकानांची तपासणी करून दोषींविरोधात कारवाई करावी, अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल असलेल्यांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले। यावेळी तीनही पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं सन 2023-24 मध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईची माहिती देखील देण्यात आली।